पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनींनो, प्रिय फादरांनो, सिस्टरांनो, माझा प्रिय लेकरांनो, हालेलुया. संत फादर मरिया वियानी असा प्रकारे बोलायचं की जगातील सर्व कधी माणसांच्या कधी आहे, परमपवित्र साक्रमेंट हे देवाच्या कधी आहे, हे माणसाच्या कधी आहे. हालेलुया. हालेलुया. सकाळी तुम्हाला एक चमत्कार जे केरळमध्ये विळकन्नूर या ठिकाणी झाले त्याबद्दल बोलतो. ज्या फादरांनी त्या पूर्ण साक्रमेंटाची व्यवस्था केली, त्या साक्रमेंट रोम पट्टिक्यामध्ये स्टडीसाठी घेऊन गेले, पट्टिक्यामधून परत घेऊन आले आणि बाकी सगळ्या गोष्टी केलेले फादर त्या फादरांनी बोलले. हालेलुया. 13 वर्ष झाला यांच्या स्टडीसाठी आणि सर्व गोष्टीसाठी फादर त्या साक्रमेंट घेऊन फिरत आहे. ऑर्डिनरी होस्ट साधी भाकर ते त्याच्या सभोवती घेऊन मागे आणि पुढे एक कवर करून घेऊन पट्टिक्याला गेले. तिकडे पोहोचेपर्यंत दोन्ही बाजूला पोहोचते पिवळा झाला. हालेलुया. साधारण एक भाकर भोजनासाठी आपण वापरणारी भाकर आहे, 3 ते 6 महिन्याचा पूर्ण करावी लागते. Praise the Lord. Hallelujah. तर ही जी साक्रमेंट येशूच्या चेहऱ्यावर उमटलेले जे पवित्र साक्रमेंट आहे, हे साक्रमेंट 13 वर्षापूर्वी जसे होते तशी ती मात्र आहे. येशूचा चेहरा मात्र दरवर्षी अजून सामर्थ्याने भरून प्रकट करून येत आहे. म्हणून आपण ध्यानात ठेवूया, गोष्ट जगातील समृद्धी माणसांच्या आहे पवित्र साक्रमेंट येशूची कृपा आहे. नामूया आणि बोलूया. परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला हालेलुया. 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 माझा प्रिय बंधू, आपण आपल्यासाठी पळायची गरज नाही. आपल्यासाठी पळणारा आपले देव आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्यासाठी निरंतर पळणारा आपले परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून जर आपली प्रार्थना ऐकली जात नाही, काही लोक सांगतात आपण भरपूर प्रार्थना केली, देवाने माझं प्रार्थना ऐकलं नाही. तुम्हाला आपली सुरुवातीला देवाने केले मार्गदर्शन त्याने करायचं. कोण मोठा कोण छोटा ते नको. हालेलुया. शमूएलच्या पहिल्या ग्रंथामध्ये 15व्या अध्यायातील 22व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. सर्व बलिदानापेक्षा देवासाठी खूप प्रिय आहे. हालेलुया. पुढच्या वाचन आपण ऐकूया. क्योंकि विद्रोह जादू टोने की तरह पाप है और
हालेलुया से राजा नहीं रहोगे। हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड आपण प्रभू समोर असताना मी नम्र होतो या मनोभाव मनामध्ये ठेवायचे. कोणाला मोठा करायचं प्रेज द लॉर्ड हालेलुया. योहान बप्तिस्ता जवळ येशू देऊन जाऊन उभं राहिले. येशूने सांगितलं मला बप्तिस्मा द्या. हालेलुया. एक मिनिट थांबा. आता जर तुम्ही बोलले का असेल काय बोलले मी तुझ्याकडून बप्तिस्मा घ्यायला पाहिजे. तू कसं काही माझ्याकडे मागतोस नाही देणार. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया. येशू स्वतः त्याला मोठा बनवत आहे तरी येशू समोर तो छोटा बनवत आहे. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू. येशूने सांगितलं सर्व नियम पूर्ण होणे गरजेचं आहे. सर्व नियम पूर्ण होणे गरजेचं आहे म्हणून तुला आता बप्तिस्मा द्यावंच लागेल. तेव्हा येशू स्वतः छोटा झाले. येशू स्वतः नम्र झाले. हालेलुया. आम्हा त्याला स्वर्गामध्ये बसता आलं नाही. हालेलुया. आम्हा त्याला न कळत ओढून टाकले. हालेलुया. हा माझा परमप्रिय पुत्र ज्याच्यावर मी पूर्ण प्रसन्न झालेला आहे. हालेलुया हालेलुया. आवाजाचा आवाज खालीतून आला. हालेलुया. पवित्र आत्मा एका कबुतराच्या आकारामध्ये प्रभू येशूवर उतरून आला. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया. प्रभू येशूवरती पवित्र आत्मा कबुतराप्रमाणे आला. हालेलुया धन्यवाद येशू. 2000 वर्षापूर्वी ख्रिस्ती बांधव जेव्हा एकत्र येऊन देवाची स्तुती आराधना करत होते तेव्हा माता मरियमच्या सोबत ते जो स्तुती आराधना प्रार्थना करत असताना मोठा तुफानाचा सारखा आवाज आला आणि पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया. माझा प्रिय पवित्र आत्मा ख्रिस्त मंडळीमध्ये आज देखील कार्य करत आहे. गडबड करायची गरज नाही. मी तुम्हाला बोललो 40 लोकांना घेऊन मी केरळमध्ये पिलग्रिमेजसाठी गेलो. आमच्या घरामध्ये आजोबा होता. आजोबाने मला बोलले आमच्या हात एवढीच वरती येत आहे. हात वर जात नाही का. प्रेज द लॉर्ड हालेलुया. मला प्रार्थना करा. मी आजोबाला सांगितलं थोड्या वेळाने प्रार्थना करतो. थोड्या वेळाने आजोबा पाहते माझ्याकडे आले. सांगितलं फादर आशीर्वाद द्या. माझा हात एवढंच वर जात आहे. हालेलुया. थोड्या वेळाने आजोबा माझ्याकडे आले नाही. पत्राला त्याच्याकडे गेले. हालेलुया. पवित्र आत्म्याने संदेश दिले की एका व्यक्तीचा हात करण्यासाठी माझा उभा देत आहे. आजोबांनी हात एकदम बंद केला. 4 वर्ष स्पॉन्डिलायटिसच्या आजारामुळे त्याचा हात उभा राहिला. प्रेज द लॉर्ड हालेलुया. जेव्हा आपण प्रभूला शोधत आहे प्रभूचा आशीष प्रभूचा आशीर्वाद तुझ्याबरोबर येत आहे. प्रेज द लॉर्ड. मी शांगडी SFS शांगडी पुणेतून आले आहे. माझं नाव संगीता मेंडेस आहे. माझी साक्ष असं आहे की 2013 माझे मिस्टर खूप चांगले गायन म्हणतात. त्यांचा आवाज खूप सुंदर आहे आणि ते खूप ॲक्टिव्ह आहे आणि ते भरपूर शोज वगैरे करायचे. इव्हेंट्स वगैरे घ्यायचे. बर्थडे पार्टीज लग्न आणि भरपूर असे शोज करायचे
आणि त्याच्यावर आमचं सगळं व्यवस्थित चालू होतं. आणि हे टॅलेंट एवढं होतं त्यांच्यात, खूप टॅलेंट होतं. चर्चमध्ये गाणं म्हणायचे ते, क्वायरमध्ये होते, क्वायर मास्टर होते, अजूनही आहे. खूप छान गाणे म्हणायचे सगळे. ते गाणे म्हणले की लोक म्हणायचे की किती सुंदर आवाज आहे, किती छान तुम्ही गाणं म्हणताय. आणि मला माहिती नाही, मी हॅपी नाही व्हायचे, मी कधी आतून आनंद नाही झाले. मी म्हटलं देवाला, जोपर्यंत हे तुमच्यासाठी गाणं म्हणणार नाही तोपर्यंत मला आनंद होत नाही आहे. आणि ते खूप व्यसनी होते, जसं ते आता सांगितलं त्यांनी, खूपच व्यसनी होते, खूपच. आणि मीच म्हणायचे देवाला, काय म्हणजे कसं हे होणार, कसं शक्य होणार. जे जीभ आहे, ज्याच्या जीभावर आपण इश्यू घेतो, त्या जीभाला आपण ते दुसऱ्या वस्तूसाठी, बॅड वर्डसाठी वापरू शकत नाही. म्हणजे शिवीगाळ करू शकत नाही. हे जे जीभ येते, तर मी म्हणलं की हे तुझी जीभ मी सरेंडर करते, तुम्ही त्यांना शिकवा काय करायचं. आणि मी खूप प्रार्थना करत होते. आणि मग एक दिवस मे महिन्याची सुट्टी सुरू झाली होती शाळेची. आणि मी खूप रडत होते, मी खूप ह्याच्यात होते, डिप्रेशनमध्ये होते मी. मग मी देवाला म्हटलं की येशू, मी 21 रोजरीज करणार, 21 रोजेस मांडले, एका दिवसात 21 रोजेस करणार. आणि प्रत्येक हेल मेरीमध्ये माझं इंटेन्शन हेच असणार की माझ्या मिस्टरांना परिवर्तन करा, माझ्या मिस्टरांमध्ये पूर्ण परिवर्तन. आणि मी 21 रोजेस एका दिवसात केलं, 21 डेजसाठी, 21 दिवसासाठी एका दिवसात 21 रोजरी. आणि प्रत्येक बीट्समध्ये एकच इंटेन्शन बोलणार की माझ्या मिस्टरांमध्ये परिवर्तन होणार. आणि मी ते सुरूच केला होता. एक नाही, 2 दिवस झाला असं. आणि मी फादरांना फोन लावला होता. माझी मम्मीची तब्येत बरी नव्हती, तर मी फादरांना फोन लावला. मम्मीची बोलणं झाल्यानंतर मी फादरला बोलले, फादर मी प्रेयर करते आणि माझी फास्टिंग पण होती. मी म्हटलं फादर, मी प्रेयर करते माझे 21 डेजसाठी. मी फादरांना बोललेच नाही, फादरला माहिती नाही काय हे होते, मला फक्त ब्लेसिंग द्या असं बोलले. फादर म्हणले 21 डेजमध्ये तर अंड्यातून पिल्लू पण बाहेर येते, तर तुमचा प्रेयर का आन्सर होणार नाही असं फादर बोलले. मला अजून त्याच्यात होप आला आणि मी जोरात प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि शेवटला 21 डेज संपत आलं, म्हणजे एक आठवडा राहिला होता. आम्ही केरळ कोटा डिवाइन रिट्रीट सेंटर तिथं गेलो, आम्ही रिट्रीटला तिथं गेलो. माझं 21 डेज लास्ट डे, माझी रिट्रीटची लास्ट डे होती, आणि आम्ही तिथून परत आलो. तिथं परत येताना पुण्यात पोचलो आम्ही स्टेशनवरती. आणि माझे मोठे भाऊ आहे, ते म्हणले की मी रिट्रीटला चाललो आहे इथं आपल्या आश्रमात. तर माझे मिस्टर म्हणले चल आम्ही पण येतो. तर मी म्हटलं ठीक आहे. आता डिवाइन मर्सीला ऑलरेडी 7 दिवस झाला होता आमचा रिट्रीट. आणि म्हटलं ठीक आहे. ते तुम्ही म्हटलं ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू करा की मी घरी जाते. मी घरी आले माझ्या पोरीला घेऊन. आणि हे माझे मिस्टर आणि माझे भाऊ हे दोघंजण इथं रिट्रीट अटेंड केला. आणि असंच तुमच्या जागेचे तिथं बसले होते माझे मिस्टर. आणि तिथं जे कीबोर्ड वाजवायला होते ब्रदर, त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाला कीबोर्डमध्ये, त्यांना वाजवता काही फंक्शनचं विरुद्ध काही प्रॉब्लेम झाला. ते खूप वेळ ट्राय करत होते, काय करत होते. ते बसून तिथून बघत होते. मग ते म्हणले ब्रदर मी बघू का काय झालं. मग ते उठले आणि इथे येऊन बघितलं काय तरी. ते म्हणले हां झालं, आता तुम्ही वाजवू शकता. तर त्यांनी एक गाणं बोलले ते. तर फादर म्हणले तुम्ही बोला ना परत दुसरं गाणं. मग ते असं करून त्यांनी त्या याच्यात शबीरामध्ये पार्टिसिपेट केलं. आणि त्या शबीरात त्यांनी पूर्ण 3 दिवसाच्या शबीरात त्यांनीच गाणं म्हटलं. मग त्याच्यानंतर फादरनी त्यांना अभिषेक केला, आशीर्वाद दिला. त्याच्यानंतर त्यांचं ऑलमोस्ट 6 वर्ष ते इथंच होते. पण घरी येत जात होते, अधूनमधून यायचे घरी. जेव्हा ते इथं रिट्रीट नसायचे तेव्हा घरी यायचे, आणि जेव्हा इथं रिट्रीट असायचे ते इथंच असायचे. आणि ते सारखं त्यांचं ऑलमोस्ट 2013 to 2017 ते इथंच होते, पण येऊन जाऊन होते. जेव्हा रिट्रीट नसायचे ते घरी यायचे, जेव्हा रिट्रीट असायचे ते घरी. आणि ते इथंच होते आणि ते इथंच गाणं होते. हेच माझी
रोजरीमध्ये खूप ताकद आहे, खूपच ताकद आहे. फक्त आपण रोज बोलतो पाहिजे तेवढंच. थँक्यू जीसस, प्रेज जीसस. आणि आय थँक फादर फॉर गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी टू गिव्ह द टेस्टिमनी. आणि देवाला धन्यवाद, येशूला धन्यवाद, प्रभू येशूची खूप धन्यवाद, अमलाची धन्यवाद. माझ्या जीवनात खरंच खूप परिवर्तन आले याच्यात. थँक्यू. येशूने संदेश दिला की आपल्यामध्ये अनेक लोक ओम मोठा ओम छोटा याच पापांमध्ये. पप्पांनी बोललं तर पप्पाचं ऐकलं तर मम्मीला वाईट वाटतं. मम्मीचं ऐकलं बोललं तर एखादं पप्पाला वाईट वाटतं. भावाचं ऐकलं तर बहिणीला वाईट वाटतं. ओम मोठा ओम छोटा. देवी ज्ञानाचा भाग आहे. मी नम्र बनतो असे बोलण्याचा दृष्टिकोन. मी छोटी होतो, मी छोटी होते, मी छोटा होतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी वारंवार पोटामध्ये त्रास आणि त्याबरोबर जुलाब लागत आहे. ज्या व्यक्तीला पोटामध्ये त्रास आणि जुलाब वारंवार लागत आहे त्या व्यक्तीला पवित्र आत्मा एक अभिषेक देत आहे. एका साईडच्या किडनीच्या संबंधातील तक्रार असलेली कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. एका साईडच्या टॉन्सिलच्या संबंधातील त्रास असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. पोटामध्ये जंतूमुळे त्रास होत आहे अशा अनेक लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. वारंवार खोकला येत आहे अशा कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी असं वाटते माझ्या डोळ्यासमोर अनेकांचा प्रगती होत आहे तर माझा का प्रगती होत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. येशूने त्या व्यक्तीला दिलेले उत्तर असे आहे. पहिल्याने देवाचा राज्य आणि त्याचा नीतिमत्व शोधा. Lord be with you.